हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज आपण मस्त अशी बेकरी स्टाईल नानकटाई पाहणार आहोत. तर ही नानकटाई एकदम परफेक्ट मस्त अशी तयार होते. तर इथे पहा, मी तुम्हाला ही नानकटाई तोडून सुद्धा दाखवते. तर इथे पहा, एकदम मऊ खुसखुशीत आणि जाळीदार झालेली आहे. तर इथे पहा, आपली नानकटाई एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे. तर तुम्ही या पद्धतीने ही नानकटाई एकदा नक्की करून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी एक बाउल घेतलेला आहे. तर यामध्ये इथं मी साजूक तूप घेतलेलं आहे. तर हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं मी. तर इथं घट्टच तूप वापरायचं आहे आपल्याला. तर हे साजूक तूप अर्धा कप आहे. तर इथं मी 1 कप भरून पिठी साखर घेतलेली आहे. पिठी साखर वाटताना त्यामध्ये मी 4 ते 5 वेलची सुद्धा सोलून वाटून घेतलेली आहे. तर इथे पहा, आता मी हे सर्व पिठी साखर आणि तूप आपलं छान असं या विस्करने फेटून घेणार आहे. तर इथे पहा, व्यवस्थित असं एकसारखं हे हलकं फुलकं होईपर्यंत आणि याचा कलर चेंज होईपर्यंत हे आपण फेटून घ्यायचं आहे. तर हे फेटून घेतल्यामुळं एकदम ह्याचा कलरसुद्धा चेंज होतो आणि एकदम हे हलकं फुलकं होतं. तर इथे पहा, एकदम आपल्या ह्याचा कलर ह्याचा असा टोक उभा राहतो इथपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. तर इथे मी 6 ते 7 मिनिट हे फेटून व्यवस्थित घेतलं. नंतरनं यामध्ये आता आपण चाळण ठेवून आपले पुढचे साहित्य पूर्ण असे चाळून घ्यायचे आहे. तर इथे पहा, चाळण ठेवून घेतली. त्यावरती 1 कप भरून इथं मी मैदा वापरलेला आहे. तर मैद्याच्या ऐवजी तुम्ही इथं गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. तर इथं मी 1 कप भरून मैदा घेतलेला आहे आणि अर्धा कप भरून इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे आपलं. तर ज्या कपाने मी आपलं तूप मोजलं होतं त्याच कपाने मी बेसन पीठ मोजलेलं आहे. तर इथं पाव कप भरून बारीक रवा घेतलेला आहे. रवा आपल्याला बारीकच वापरायचा आहे. तर इथं अगदी चिमूटभर मीठ वापरायचं आहे. मिठाने आपल्या गोडाच्या पदार्थाला अजून टेस्ट येते. तर इथं अर्धा चमचा भरून इथं बेकिंग पावडर घातलेली आहे मी. इथं पाव चमचा आपला बेकिंग सोडा घातलेला आहे. तर आता हे व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे व्यवस्थित असं चाळून घेतल्यानंतरनं हे आपल्याला हलक्या हाताने एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पहा, व्यवस्थित असं हे हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आपण. तर हे खूप दाब देऊन हे आपल्याला मळायचं नाही. तर एकदम हलक्या हातानेच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर इथं मला वरून अजून 1.5 चमचा भरून साजूक तूप लागलेलं आहे. तर यामध्ये दुधाचा किंवा पाण्याचा अजिबात वापर न करता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. दूध किंवा पाणी वापरलं तर आपले हे नानकटाई आतून कडक होतील आणि ते खुसखुशीत होणार नाहीत. यासाठी आपल्याला पूर्ण तुपाचाच वापर करायचा आहे. तर इथं मी परत 1.5 चमचा तूप वापरून हे असा व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. तर हे असंच बाजूला ठेवून देऊया. इथं आपण गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालून त्यावरती स्टँड ठेवलेलं आहे. तर मी इथं गॅस चालू करून घेते पहा. त्याच्यावरती झाकण ठेवून ही आपली कढई अशीच तापत ठेवायची आहे. एकदम बारीक गॅस ठेवायचा आहे. तर इथं मी आपल्या ताटाला अगदी थोडंसं तूप लावून घेणार आहे. तर इथं तुम्ही बटर पेपर असेल तर बटर पेपरसुद्धा टाकून त्यामध्ये बेक केले तरी सुद्धा चालू शकतात. तर इथं मी ताटालाच तूप लावून घेतलं. नंतरनं इथे पहा, आता इथं मी नानकटाई बनवायला घेते. तर इथं मी हातावरती एक छोटासा गोळा घेऊन व्यवस्थित असा आपली ही नानकटाई बनवून घेणार आहे. एकदम साधी सोपी आणि एकदम मस्त अशी ही रेसिपी आहे. तर इथं पिस्ते आणि बदाम कट करून घेतलेले आहेत. तर यावरती पिस्ता आणि बदाम लावून घेतलेला आहे मी या पद्धतीने. याने दिसायला आपली नानकटाई खूप छान अशी दिसते आणि खायलासुद्धा टेस्टी लागते. तर या पद्धतीने मी ही हातावरती करून घेतली. इथं मी
आता इथं चमच्याने सुद्धा तुम्हाला दाखवते पहा. तर इथं मी एक मोठा चमचा घेऊन त्याने सुद्धा व्यवस्थित अशा एकसारख्या नानकटाई तयार होतात. तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. तर यावरती सुद्धा बदाम आणि पिस्ता लावून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने तुम्ही ही नानकटाई एकदा नक्की करून पहा. घरच्या घरी कढईमध्ये खूप छान अशी तयार होते. आणि तुम्ही माझ्या या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तर इथे पहा मी या सर्व नानकटाई तयार करून घेतलेल्या आहेत. तर आपली कढईसुद्धा छान अशी तापलेली आहे. यावरती मी झाकण काढून घेतलं पहा. आता आपल्याला यामध्ये ही प्लेट ठेवून द्यायची आहे. एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे ठेवायचं आहे. तर इथे पहा हे मी कढईमध्ये प्लेट ठेवून घेतली. नंतरनं यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला. याच पद्धतीने मी दुसरीकडे सुद्धा अशीच एक बॅच करून घेणार आहे. तर इथे मला 15 मिनिट झाल्यानंतर मी चेक केलं तर एकदम आपल्या परफेक्ट अशा नानकटाई तयार झालेल्या आहेत. तर इथं मी गॅस बंद करून घेतलेला आहे. इथे पहा आता मी ह्या 5 मिनिट थंड करून घेतल्यानंतर या खाली घेतल्या. तर इथे पहा मस्त अशा आपल्या नानकटाई तयार झालेल्या आहेत. तर आपल्या नानकटाईला मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे. तर इथं तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते. एकदम खुसखुशीत आणि एकदम मऊसूद अशा आपल्या नानकटाई तयार झालेल्या आहेत. तर या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.